माझा 18 वर्षांचा नोकर रवी सतत माझ्या मागे पुढे असायचा. मी त्याला लहान समजले होते, पण एके दिवशी तो मला म्हणाला, ताईसाहेब, मला लहान समजण्याची चूक तुम्ही अजिबातच करू नका. या रात्री त्याला तसं पाहून मी बेभान झाले. रवी जेव्हापासून माझ्या बाजूला झोपू लागला होता तेव्हापासून माझ्या शरीरामध्ये वाढ होऊ लागली होती. मला वाटलं रवी लहान आहे, त्याला एवढं काही समजत नसेल. पण हळूहळू त्याचे रंग मला दिसू लागले. एक 18 वर्षांचा मुलगा माझ्यासारख्या 30 वर्षांच्या महिलेला एवढं सुख देऊ शकतो याची मी कल्पना सुद्धा केली नव्हती. रवी 18 वर्षांचा होता. त्याला मी गावाहून घरी कामासाठी घेऊन आले होते. माझ्या घरी मी आणि माझा 2 वर्षांचा मुलगा होता. मी जॉबवर जायचे तेव्हा रवी माझ्या बाळाला सांभाळायचा. तो माझ्या घरीच राहायचा आणि माझा डिवोर्स झाला होता म्हणून मी माझ्या पतीसोबत राहत नव्हते. मी त्याला दुसऱ्या कोणासोबत तरी पाहिले होते, म्हणून मग आमचा डिवोर्स झाला होता आणि आता तो माझ्यासोबत राहत नाही, म्हणून मी माझ्या बाळासोबत एकटीच राहते आणि माझा नोकर रवी. मी प्रेग्नेंट असतानाच माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलं. माझ्या आईबाबांनी मला स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा मी खूप एकटी पडले होते. काही दिवसांपूर्वी मी माझ्या गावी गेले होते. माझ्या आजोबांचा 70वा वाढदिवस होता. तिथे मी गेले होते. आजोबाची मी लहानपणापासून लाडकी होते. आजोबांनी मला त्यांच्या वाढदिवसाचे निमंत्रण पाठवले होते आणि त्यासाठीच मी त्यांच्या गावी गेले होते. माझ्या बाळाला तिथे फक्त माझ्या आजोबांनी जवळ घेतलं होतं. सगळं काही चालू असताना मला माझ्या ऑफिसमधून कॉल आला, म्हणून बोलण्यासाठी मी बाहेर गेले आणि जेव्हा मी परत आले तेव्हा माझा आरव आजोबांकडे नसून घरातील एका नोकराकडे होता. मी तेव्हा पाहिलं की आरव त्या नोकराजवळ चांगलाच खेळत होता. मी माझ्या बाळाला त्या नोकराच्या हातातून घेतलं व तिथून जाऊ लागले. तेव्हा त्या नोकराने मला थांबवलं आणि म्हणाला, ताईसाहेब, मला थोडी मदत हवी आहे. पैशाची मदत नकोय, मला कामाची मदत हवी आहे. व त्याने मला त्याच्याबद्दल परिचय दिला. तो म्हणाला, मी रवी. मी या घरात गाई म्हशीचा गोठा स्वच्छ करण्याचे काम करत होतो, पण आता तुमच्या आजोबा त्या गाई म्हशी विकणार आहेत. मग आता त्यांच्याकडे मी काम नाही करू शकणार. मला कामाची गरज आहे आणि माझ्या आईबाबा सुद्धा मजुरीच करतात. मला कामाची फार गरज आहे. मी तेव्हा त्याला म्हणाले, माझ्या बाळाला सांभाळण्याचं काम आहे. तो 2 वर्षांचा आहे, पण त्यासाठी तुला शहरात यावं लागेल. या कामासाठी मी तुला 10,000 रुपये महिना देईन. रवी माझ्यासोबत यायला तयार झाला, कारण त्याला सुद्धा कामाची खूप गरज होती. कारण माझा मुलगा त्याच्यासोबत चांगला रुळला होता. मग मी सुद्धा त्याला घरी घेऊन आले. रवी तेव्हापासून माझ्यासोबतच माझ्या घरी राहू लागला. तो म्हणाला की दर 4 महिन्यानंतर थोडे पैसे जमा झाले की मी माझ्या गावी जाऊन येईल. दिवसभर माझ्या बाळाला छान सांभाळायचा. एवढंच नाही तर मला स्वयंपाकात सुद्धा मदत करायचा आणि घरातल्या कामात सुद्धा मदत करायचा. रवीला घरी येऊन आता महिना झाला होता. या महिन्याभरातच त्याने माझं मन जिंकलं होतं. त्याच्या काळजीमुळे माझ्या बाळाची तब्येत सुद्धा छान झाली होती आणि मी बिनधास्तपणे माझ्या ऑफिसला जाऊ शकत होते. मला त्रास देणारा माझा मुलगा आरव आता शहाणा झाला होता आणि तो रवीच्या हातून जेवण सुद्धा व्यवस्थित करायचा. रवीला मी माझ्या घरात एक सेपरेट खोली दिली होती. एका दिवशी रात्री आरव फार जास्त रडू लागला. काही केलं मात्र तो शांत होत नव्हता आणि त्याच्या आवाजाने रवी माझ्या खोलीत आला. त्याने आरवला माझ्या जवळून घेतलं. रवी जवळ जाताच आरव शांत झाला होता. रात्र भरपूर झाली होती. आरव रवीला सोडत नव्हता. मग त्याच्या हट्टीपणामुळे मला सुद्धा रवीला माझ्या खोलीतच झोपायला लावावं लागलं. सकाळी मी उठले तेव्हा आरव रवीला एकदम चिटकून झोपला होता. त्या रात्रीपासून रवी आरवसाठी माझ्या खोलीतच झोपू लागला. रवी आल्यापासून सगळं काही छान चाललं होतं. रवीच्या कामावर खुश होऊन सुट्टीच्या दिवशी मी त्याला मॉलमध्ये घेऊन गेले. तिथे मी त्याला छान कपडे खरेदी करून दिले व सलूनमध्ये नेऊन मी त्याची न्यू हेअरस्टाईल बनवली होती. रवी दिसायला तसा चांगला होता, पण तो अगदी गबळ्यासारखा राहत होता, कारण शेवटी तो गावाकडचा मुलगा होता. त्या दिवशी मी त्याचा पूर्ण लुकच बदलला होता. त्याला असं हँडसम अंदाजात पाहून मी सुद्धा विश्वास ठेवू शकत नव्हते तो इतका छान दिसत आहे म्हणून. बाहेरून आल्यानंतर मी आरवला खोलीत बेडवर टाकलं व मी बाहेर पाणी प्यायला जाऊ लागले तेव्हा रवी माझ्यासाठी पाणी घेऊन आला. पाणी पिऊन मी ग्लास ठेवला. रवी माझ्याकडे एकटक बघत होता. मी हातातला ग्लास खाली ठेवताच
त्याने मला मिठी मारली. आज बऱ्याच वर्षांनी कुणी पुरुष माझ्या इतका जवळ आला होता आणि मला मिठी मारली होती. मी त्याला माझ्यापासून दूर केलं. तेव्हा रवी बोलू लागला, ताईसाहेब, तुमच्यामुळे आज मी पहिल्यांदा स्वतःच्याच प्रेमात पडलोय. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते आपल्याला जगता आलं पाहिजे. आज माझी कायापलट करून तुम्ही माझ्यावर फार उपकार केलेत. मी खरंच खूप छान दिसतोय. त्याला पाहून मी सुद्धा खूप खुश झाले. दुसऱ्या दिवसापासून तो अगदी स्वच्छ आणि टापटीप राहू लागला. तो होता तर 18 वर्षांचा, पण गावातील मुलगा म्हटल्यावर त्याची तब्येत चांगलीच होती. तो रोज घरात बैठका काढायचा. त्याची उंचीही ठीकठाक. मी त्याला शिक्षणाबद्दल विचारलं होतं, पण तो म्हणाला, आता माझं शिक्षणावरून मन उठलं आहे आणि माझा एवढा इंटरेस्ट सुद्धा नाहीये त्यामध्ये. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून फार दमून आले होते, म्हणून मी रवीला चहा बनवण्यासाठी आवाज देत होते, पण त्याचा आवाज होकार मला काहीच येत नव्हता. त्याला बघता बघता मी त्याच्या खोलीत गेले. तिथे गेल्यावर मी पाहिलं, रवी नुकताच आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आला होता. त्याने अंगावर शर्ट घातला नव्हता. त्याला मी पहिल्यांदाच असं पाहत होते. रवी भरदार शरीराचा होता. त्याचं शरीर म्हणजे आखाड्यात कसल्यासारखं दिसत होतं. मी त्याच्याकडे एकटकच बघत होते. मला तेव्हा कसलंही भान राहिलं नव्हतं. खूप वर्षानंतर मी असं एका तरुण पुरुषाला उघड्या अंगाने बघत होते. मी त्याच्याकडे एकटक बघत असताना रवी मला आवाज देऊ लागला. तो माझ्यासमोर शर्ट घालून उभा होता, पण तरीसुद्धा मी माझे भान हरवून त्याच्याकडे बघत होते. त्याने माझ्या डोळ्यासमोर चुटकी वाजवली. तेव्हा मी भानावर आले. मी त्याला माझ्यासाठी चहा बनवायला सांगितले. आज रात्री मी त्याला माझ्या खोलीत झोपण्यास नकार दिला, कारण दिवसभर मी घरी नसते. निदान रात्री तरी मी माझ्या बाळासोबत एकटीने वेळ घालवावा असं मला वाटू लागलं. आणि आमच्या दोघांमध्ये रवीचे येणे मला आवडत नव्हते. यामुळे मी त्याला खोलीत झोपायला नकार दिला. असेच दिवस जाऊ लागले. काही दिवस रवीशिवाय आरव रात्री झोपत नव्हता, पण नंतर हळूहळू मी त्याला सवय लावली आणि त्याने रडणं सुद्धा बंद केलं होतं. पुढच्या 2 दिवसात आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी होती. पण काय फायदा, मी तर माझ्या नवऱ्यासोबत राहत नाही, पण तरीसुद्धा माझ्या मुलाकडे बघून मला त्याची आठवण येते. त्या दिवशी तर मी खूप जास्त रडत होते. मला रडताना पाहून रवीने मला पाणी प्यायला दिलं. माझ्या आवाजाने आरव कुसूबुसू लागला. तो उठू नये म्हणून रवी मला त्याच्या खोलीत घेऊन गेला. तिथे जाताच मी त्याला मिठी मारली. असं वाटत होतं मी माझं भान हरपून बसले होते. माझे रडण्याचे कारण ऐकून रवी शांत होता. तो सारखा माझे अश्रू पुसत होता. रडता रडताच मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. हळूहळू मी त्याला माझ्याजवळ ओढून घेतलं. मी त्याला म्हणाले, रवी, मला आजची रात्र तुझ्यासोबत घालवायची आहे. तेव्हा रवी म्हणाला, ताईसाहेब, मी अजून फार लहान आहे, मला काहीही जमणार नाही. तो असं बोलल्यावर मी त्याला अजूनच जवळ घेतलं आणि रात्री मी त्याच्यासोबतच खोलीत होते. दुसऱ्या दिवशी रोजच्याप्रमाणे रात्री जेवण झाल्यावर रवीने मला पाण्याचा ग्लास माझ्या खोलीत आणून दिला. त्याने आरवला सुद्धा झोपी घातलं होतं. आरव आज बाहेर हॉलमध्ये झोक्यात झोपला होता. रवीचं त्याच्यावर लक्ष होतं. थोड्या वेळाने मला त्याच्या रडण्याचा आवाज आल्यासारखं झालं. मी उठणार तेवढ्यातच त्याचा आवाज पुन्हा बंद झाला. काही वेळाने मला माझ्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. मी बारीक नजरेने सगळं काही बघत होते की रवी माझ्या खोलीत आला होता. त्याने माझ्याजवळ येऊन मी झोपली आहे की नाही याचा अंदाजा घेतला आणि नंतर माझा मोबाईल घेतला. त्याचीही शोधाशोध घेतली. मी पटकन खोलीतली लाईट चालू केली आणि मला जागं पाहून तो दचकला. मी त्याला म्हटलं, हे काय झालं रवी, तू या वेळेला इथे काय करतोयस? तेव्हा तो म्हणाला, काही नाही, आणि निघून गेला. खरं तर मागच्या 3-4 दिवसा अगोदर माझी मैत्रीण आणि तिचे 2 मित्र आले होते. त्या टायमामध्ये रवीने एका मित्रासोबत भांडण केलं होतं आणि त्याचा हात मोडला होता. त्याचाच व्हिडिओ माझ्या एका मैत्रिणीने काढला होता आणि मला सकाळी दाखवला होता, जेव्हा ती मला आज भेटायला आली होती. आणि म्हणूनच व्हिडिओ रवीला माझ्या मोबाईलमधून डिलीट करायचा होता. पण मी रवीवर बारीक लक्ष ठेवीन होते. मी त्याला विचारलं, तू खोटं का बोललास? तू पवनवर हात का उचललास? तुला मी जे आज माझ्या पाण्यात औषध घालताना बघितलं, तुझी माझ्यावर नजर होती आणि तुला जे पाहिजे होतं ते मी तुला दिले आहे. आता तुझा हिशोब कर आणि गावी निघ. रवी म्हणाला, नाही ताईसाहेब,
मी हे सगळं तुमच्या भल्यासाठीच करत होतो. काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला रात्री फोनवर बोलताना पाहिलं, म्हणजेच ऐकलं तुमचं बोलणं. तुम्ही पुन्हा तुमच्या नवऱ्याला भेटण्याच्या मार्गावर होतात, ज्याने तुम्हाला धोका दिला आहे आणि तो पुन्हा तुम्हाला धोका देण्याचाच प्रयत्न करतोय हे माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी तुम्हाला रात्री पाण्यात झोपेचं औषध देत होतो. तो तुमच्याशी खोटं बोलतोय. तुमच्या बाळाला तुमच्यापासून घेण्यासाठी तो तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुम्हाला डिवोर्स देऊन त्याने जे दुसरं लग्न केले आहे त्याच्या दुसऱ्या बायकोला मूल होत नाहीये, म्हणून तो तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तो तुमच्या मुलाला तुमच्याकडून घेऊन जाईल. तो एवढे सांगत असताना मलाच या सगळ्या गोष्टींचं नवल वाटलं होतं. मी विचारलं, रवी तू आहेस तरी कोण? एवढी सगळी माहिती तू कशी मिळवलीस? तेव्हा तो म्हणाला, तुमच्या आजोबांनी मला तुमचा फोटो दाखवला होता. तुम्ही मला बघता क्षणीच खूप आवडल्या होत्या. तुमच्या आजोबांनी हे सुद्धा सांगितलं होतं की तुमचं लग्न करण्याला विरोध आहे. तेव्हा त्यांच्यासोबत मिळून मी हा प्लॅन बनवला. त्यांच्या सांगण्यावरूनच मी इथे आलो होतो. तुमच्या मनात माझी जागा निर्माण करण्यासाठी मी इथे आलो आहे. पण इथे आल्यावर मला भरपूर लोकांची तुमच्यावर वाईट नजर दिसली, त्यामुळे मी तुमची सुरक्षा करू लागलो. रवी 18 वर्षांचा नव्हताच. माझा पहिल्यापासूनचा संशय खरा ठरला. तो होता 26 वर्षांचा आणि तो चांगल्या पदावर नोकरीला सुद्धा होता. त्याने माझ्या प्रेमासाठी एवढा सगळा खटाटोप केला होता. त्यांनी माझ्या नवऱ्याबद्दल जे काही सांगितलं होतं ते सगळं खरं होतं. रवीने माझ्या नवऱ्याची काढलेली माहिती सगळी खरी होती. रवी सारखा प्रामाणिक नवरा आणि माझ्या बाळाला बाप मिळणं हे माझ्यासाठी खूप होतं. मी माझ्या नवऱ्याच्या धोक्याच्या जाळ्यात अडकता अडकता राहिले होते. आज मी रवी सोबत म्हणजेच आनंद सोबत खूप खुश आहे. माझ्यावर आणि माझ्या बाळावर खूप प्रेम करतो. माझ्या आजोबांमुळे आज माझा संसार सुरू झाला होता. रवी सारखा नवरा मला मिळाला हे माझं भाग्यच होतं. मित्रांनो, ज्यांचं तुमच्यावर खरं प्रेम असतं ते कुठल्याही अडचणीत तुमचा हात सोडत नाहीत आणि नातं निभावणाऱ्याला कुठलेही कारण लागत नाही आणि तोडणाऱ्यांसाठी तर एक कारण सुद्धा पुरेसं असतं. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.